आज आपण बनवूया रताळ्याचे वेपर्स। त्यासाठी बघा मोठ्या आकाराचं एक रताळ घेतलं होतं, त्याचे असे 3 तुकडे करून घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे। त्याची आपल्याला वरची साल वगैरे काढायची काहीच गरज नाहीये आणि आपण ह्यानं बनवणार आहे। तर आता आपण बनवून घेऊया। बघा अशा पद्धतीमध्ये करून घ्यायचे, एवढे पातळ करायचे। बघा तेल बघा गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। आपल्याला हे फास्ट गॅसवर करायचं नाहीये, मीडियम गॅसवरच करायचं। आता आपण सोडून घेऊया। एकदम तेल कडक गरम झालं का नाही की गॅस करायचा मीडियम। आता हे किती बुडबुड्या आल्यात बघा, हलक्याशा बुडबुड्या कमी झाल्या का नाही की पलटी करायचं। बघा हलक्याशा बुडबुड्या कमी झाल्या का नाही की पलटी करायचं। फास्ट गॅसवर जर केल्या का नाही तर ही लगेच करपल्या जातात, त्यासाठी फास्ट गॅसवर करायचं नाही। ह्यांचा थोडासा फेस असा एकदम कमी होतो, मग आपण समजायचं की हे आपले वेपर्स चांगले तळलेले आहेत। ते काढून घेते बघा, मस्त असे झालेत बघा वेपर्स। बघा मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत। चाळणीत तुम्ही खाली टिश्यू पेपर टाकला तरी चालेल, हे साधारणशे असे तेलकट होतात। वाडगं घेतलेलं आहे, आपण हे वाडग्यामध्ये काढून घेऊया। हे बघा आता ह्याच्यावर काय करायचं माहिती आहे का, मीठ टाकायचं आणि मिरची पावडर, उपाससाठी मिरची पावडर आहे। आणि त्याला काय करू आपण चांगलं मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने बघा मी वेपर्स बनवून दाखवलेले आहे। तुम्ही जर उपासाला बनवले तरी पण चालू शकतात।